नमस्कार, मी प्रशांत सोनार. पासवर्ड श्रीमंतीचामध्ये आपलं स्वागत. नावातच आहे की पासवर्ड. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे तर पासवर्डची म्हणजे कुठल्यातरी गुरूंकडनं आपल्याला एक चावी मिळवावी लागते आणि त्या दृष्टीने आपल्याला श्रीमंत होण्याचा मार्ग दिसू शकतो, पण प्रयत्न त्याच्यासाठी मात्र करावे लागतात. आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला श्रीमंत कसं व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी मार्ग जो आहे तो शेअर बाजारातून जातो. अमर भालेराव हे आपल्याकडे आज तज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. अमर भालेराव हे शेअर बाजारातील अनुभवी आणि तज्ञ व्यक्तिमत्व आहेत. सर्टिफाईड मार्केट प्रोफेशनल आहेत, रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर देखील आहेत आणि सर्टिफाईड फायनान्शियल ट्रेनर म्हणून देखील गणले जातात. संबंधित क्षेत्रातला त्यांना 22 वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. सध्या ते संस्थापक आहेत, फाउंडर रुद्रांग फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे. त्याचबरोबर वेल्थ बूस्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ते मालक देखील आहेत. अनेक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांच्या यशस्वी कामाबद्दल. तर आज त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेणार आहोत की सोप्या पद्धतीने शेअर मार्केटमधून हमखास प्रॉफिट कसं मिळवावं या अनुषंगाने. अमर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. साधारणतः शेअर बाजाराकडे बघायचा आपला एक दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणजे एक सामान्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. करेक्ट. त्या दृष्टिकोनाकडे तुम्ही ट्रेनर म्हणून कसे पाहता? ॲक्च्युली बरेचसे मिथ्स आहेत, बरेचसे गैरसमज आहेत स्टॉक मार्केटविषयी संबंध लोकांमध्ये. सट्टा आहे, जुगार आहे कोणी म्हणतं. तर दुसरीकडे बघितलं तर आपण एक असा बंच बघू आपण की ते प्रोफेशनल पद्धतीने ट्रेडिंग करतात आणि हजारो लाखो करोडो कमवतात, पोर्टफोलिओज बनतात. तर इट्स टाईम, हा टाईम जो आहे ना तो आपला पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज करण्यासाठीचा योग्य आहे. येणारी 5 वर्ष फार इम्पॉर्टंट आहेत स्टॉक मार्केटसाठी ॲज वेल ॲज आपल्या इकॉनॉमीसाठी सुद्धा. जवळपास 32% जो आपला यूथ आहे, म्हणजे जी आपली लोकसंख्या आहे आपल्या भारत देशाची, तो पूर्ण तरुण वर्ग आहे, म्हणजे 15 ते 20 वर्षाचा वयोगटातली लोक. तर पुढच्या 5 वर्षानंतर ही सगळी मंडळी जी आहेत ती पैसे कमवण्याच्या लेवलला येणार आहेत. आणि जर आपण विचार केला तर पर कॅपिटल इन्कम विल बी डबल. आणि जर 15-20 वर्षापूर्वीचा विचार जर आपण केला समजा, तर आपल्याला एक मोजके सेक्टर्स अवेलेबल होते त्यावेळी, करिअर करण्यासाठी म्हणा किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा. पण आताचा काळ खूप बदललेला आहे. टॅटो आर्टिस्ट, यूट्यूबर्स, ब्लॉगर्स, फूड चेन्स अँड वॉट नॉट, एवढ्या सगळ्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. त्यामुळे स्काय इज द लिमिट आहे. आणि येणारी 5 वर्षाकडे जर बघितलं आपण तर हा जो यूथ आहे, म्हणजे जवळपास करोडोंमध्ये लोकसंख्या आहे. आणि हा विषय की इंडस्ट्री एवढ्या आपल्याला अवेलेबल आहेत, त्यामुळं नेक्स्ट जी लोक येणार आहेत आपले बंधू भगिनी छोटे, त्यांना फार त्रास होणार नाही आहे करिअर चूज करण्यासाठी किंवा काय. तर बॉटम एंड काय, आपली ग्रोथ थांबणार नाहीच आहे. निश्चित. म्हणजे थोडक्यात एक अर्थव्यवस्थेचा डोलारा पाहिला आणि रोजगाराच्या संधी बघितल्या तर शेअर बाजाराकडे रोजगाराची संधी म्हणून बघता येऊ शकतं. ऑफकोर्स बघता येऊ शकतं. रोजगार म्हणजे पोस्ट कोरोना काय झालेलं आहे की बऱ्याचशा पडझडी झाल्या, पैसे बघायला मिळत नव्हते, हजारो लाखो लोकांच्या हातचे रोजगार गेले, उद्योग व्यवसाय बंद पडले. आणि फॉर्च्युनेटली त्याच काळामध्ये खूप जास्त डिमॅट अकाउंट ओपन झालेली आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आज रिटायर्ड पर्सन असा, तुम्ही हाऊसवाईफ असा, तुम्ही स्टुडंट असा, तुम्ही बिझनेस करताय, जॉब करताय, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, पण आता काळाची गरज ही आहे की सेकंड इन्कम सोर्स पाहिजे. आणि स्टॉक मार्केटसारखा सेकंड इन्कमचा दुसरा कुठलाही नाही आहे. त्यामुळे रोजगार म्हणून आपण नक्कीच बघू शकतो. खूप सारे माझे स्टुडंट्स फुल टाईम ट्रेडिंग करून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत. मस्त. पण कसं आहे की ट्रेडिंगमध्ये कधीतरी आपल्याला किंवा सुरुवातीलाच विशेषतः आज जर निगेटिव्ह अनुभव आला की मी शेअर्समध्ये गुंतवले आणि नेमके ते शेअर्स खाली गेले, थोडेसे संयम कमी पडत असतील कदाचित गुंतवणूकदारांचे, पण त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? ॲक्च्युली कसं आहे ना की याच्यावर आपण एक टूल बनवलेला आहे, वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर म्हणून. बेसिकली काय आहे की मनुष्य स्वभाव कसा असतो की आपण सगळं छान पाहिजे असतं, सुख पाहिजे, दुःख नको, फक्त प्रॉफिट पाहिजे, लॉस नको. पण असं होत नसतं. इट्स अ सायकॉलॉजी. ठीक आहे. म्हणजे मोठे मोठे दिग्गज ट्रेडर त्यांचा लॉस होत नाही का, तर होतो ना. पण लॉस आहे तर लॉस मॅनेजमेंट आहे, रिस्क आहे तर रिस्क मॅनेजमेंट आहे. तर वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर मी 10-12 वर्ष काम केलं त्याच्यावर. आणि ते बनवताना माझ्या डोक्यात हेच होतं की लॉसच का होतो लोकांचा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सोपं टूल आपण बनवलेलं आहे. आत्ता आजच संध्याकाळी त्याचा माझा लाईव्ह फ्री वेबिनार असणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला यूट्यूब चॅनलची लिंक पण दिसते किंवा एक नंबर दिसतोय, त्यावर तुम्ही मिस कॉल देऊ शकता जॉईन होण्यासाठी. त्यामध्ये मी पूर्ण डिटेल याविषयी बोलणार आहे. अमरजी, तुम्हाला या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण जेव्हा शेअर बाजारासाठी गुंतवणुकीसाठी पैसा थोडा बाजूला काढतो, तो किती प्रमाणात काढावा? कारण मग जो लॉसचा झटका आहे तो सर्वसाधारणपणे कमी लागतो आणि मग त्याची सकारात्मकता पुढे घेऊन जाते. ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. लॉस हा शब्दच पहिला आपल्याला घाबरवून टाकतो. तर
माझे 10वीचे शिक्षक होते, ते म्हणायचे की मला ॲक्च्युली गणिताचं खूप भीती वाटायची. तर ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयात जवळ जायला शिकायचं. प्रॉब्लेम काय आहे आपल्या सर्वांच्या मेंटॅलिटी की लॉसमध्ये आपण पहिलं निम्म तिथंच आपण घाबरलेलो असतो. तर नाही असं. नो रिस्क नो गेन. आणि तुम्ही जर म्हणजे फ्रँकली सांगतो, जे काही व्ह्युअर्स आहेत आत्ता, खूप कुठेतरी लिहून ठेवा हे जे बोलतोय मी ते. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं जर असेल, तर समोर स्क्रीनवर ट्रेडिंग करताना स्क्रीनवर दिसणारा जर लॉस तुम्ही जर बघू शकत नाही उघड्या डोळ्यांनी, किंवा तो पचवू शकत नाही, किंवा वेळप्रसंगी बुक करू शकत जर नाही, तर तुमचं कामच नाही स्टॉक मार्केटमध्ये. त्यामुळे हे फेस करावंच लागेल. आणि ॲक्च्युली कसं आहे, 10मध्ये 2-3 ट्रेड लॉस होऊ शकतो ना, होऊ देत ना, असा विषय त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्राला एखाद्या अभ्यासाची गरज लागते किंवा एखाद्या रिसर्चची गरज लागते. Yes. तर तो घरी बसून कशा पद्धतीने करता येऊ शकतो का? ऑफकोर्स येऊ शकतो. आता ॲक्च्युली सगळे लोक टेक्नोसेव्ह झालेले आहेत, सगळं यूट्यूबर आहे. पण तरीसुद्धा खूप साऱ्या ॲक्च्युली काय आहे की क्युरियस पार्ट असतो हा स्टॉक मार्केट. सगळ्यांना पैसे पाहिजेत आपल्याला. मग आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो, ट्रेडिंग करायला चालू करतो, पण आपल्या लक्षात येतं की लॉस होतो आहे आपला इथं. मग ॲडवायझरी घेतो आपण महागड्या MP, म्हणजे कुठलं मी नाव घेत नाही कुठल्या याचं, पण आपण ॲडवायझरी घेतो, आपण टेलिग्राम चॅनल्स यूज करतो, आपण यूट्यूबवर शिकतो, आपण मोठे मोठे महागडे कोर्सेस करतो. पण एवढं सगळं करूनसुद्धा सॅटिस्फॅक्टरी लेवलचं प्रॉफिट होत नाही, ही अभ्यासाची गोष्ट आहे. म्हणूनच आपण वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हा लॉन्च केलेला आहे. निश्चित. पण तुम्ही अमरजी जसं म्हणताय की तुम्ही सल्लेही देता, शेअर बाजाराच्या अनुषंगाने ट्रेनिंगही देता, कारण एक मुळात त्या संदर्भातला विद्यार्थी घडवणं आवश्यक असतं. आणि कदाचितच याच माध्यमातून तुम्हाला विविध पुरस्कार देखील मिळालेत. म्हणजे आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र सारखा एक पुरस्कार तुम्हाला मिळाला. करेक्ट. तर ही म्हणजे हे पुरस्कार कसे तुम्हाला प्रेरणा दिलेले आहेत? ओके. ॲक्च्युली पुरस्कार मिळण्यामागचं कारण काय होतं महत्त्वाचं, की समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी योगदान दिलं आपण. की आता बरेचसे गैरसमज आहेत, जसं मी तुम्हाला आधीही म्हटलं की खूप सारे गैरसमज आहेत. पण याला छेदून बाबा हमखास प्रॉफिट कसं करता येईल, म्हणजे हवेतलं ट्रेडिंग नाही करायचं आपल्याला. तर सगळं बघतो आपण, छान वाटतं बघायला, पण प्रॅक्टिकल जेव्हा माणूस जेव्हा ट्रेडिंग करायला बसतो तेव्हा ती हॉट सीट बनून जाते आणि मग लॉस होतो. मग याला अनुसरून आपण वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर एक ऑटोमॅटेड प्लॅटफॉर्म आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला ॲरोज येणार आहेत. मार्केट वर जाण्याआधी कळलं पाहिजे, मार्केट खाली जाण्याआधी कळलं पाहिजे. सिम्पल वे, फ्रेशर लोक असू देत, कोणी असू देत, सिम्पल पद्धतीने यूज करून आत्ता या घडीला 1500+ युजर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत. स्वतःच्या पायावर आपण उभं केलं म्हणजे कोणाची मदत न घेता स्वतः आपण आपले डिसिजन आपण घेऊ शकतो. आपल्या कष्टाचे पैसे जे आहेत त्याची काळजी आपण घेऊ शकतो. या लेवलला नेलं म्हणून आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळालेला आहे. निश्चित. त्याबद्दलही देखील आपलं अभिनंदन. thank you. तुमच्या बोलण्यातनं सारखं येत आहे की वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर नक्की आहे काय? म्हणजे आम्हालाही सांगा आणि प्रेक्षकांनाही सांगा. करेक्ट. वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हा ऑटोमॅटेड टूल आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं हे काम कसं करतं, ग्राफ कसा बघायचा, किंवा आपण म्हणतो ना की एका महिन्याने, आता आपण बघतोय की साधारण गेल्या महिन्यामध्ये मार्केट वाढलेलं आहे. हे मार्केट वाढलेलं आहे आत्ता दिसतंय, 1 महिन्याआधी आपल्याला कळलं होतं. ते सगळं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे आत्ता. तर नमस्कार. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आपला जो खूप युजफुल प्रॉडक्ट आहे, ठीक आहे. शेकडो हजारो लोक आता हा प्रॉडक्ट तुम्ही जो बघताय समोर तुमच्या स्क्रीनवर, टीव्हीच्या स्क्रीनवर, तो यूज करून हजारो लाखो रुपये कमवत आहेत. आणि फ्रेशर लोक सुद्धा अगदी, किंवा ज्यांना थोडाफार एक्सपिरियन्स आहे, जे एक्सपिरियन्स लोक आहेत, ज्यांनी लॉसेस केलेले आहेत, अशा सगळ्यांसाठी आपला हा वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर वरदान ठरलेला आहे, युजफुल ठरलेला आहे. तुम्ही जर पाहत असाल, आता तुमच्या समोर जो ग्राफ आहे तो निफ्टी फ्युचरचा आहे. हा वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आपण प्रत्येक सेगमेंटमध्ये यूज करू शकतो. NSE BSE असेल, इक्विटी, मिडियम टू लॉंग टर्म शेअर्स मध्ये तुम्ही करू शकता यूज, किंवा इंट्राडे मध्ये करू शकता यूज, कमोडिटी मध्ये करू शकता तुम्ही, फॉरेक्स मध्ये करू शकता तुम्ही, डेरिव्हेटिव्ह, फ्युचर अँड ऑप्शन, निफ्टी बँक निफ्टी फ्युचर्स, निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन्स, फॉरेक्स, क्रिप्टोकरन्सी, प्रत्येक ठिकाणी आपला हा वेल्बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर वर्क होतो. ठीक आहे. तर तुम्ही जर नीट पाहिलं तर हा निफ्टी फ्युचरचा ग्राफ आहे. ठीक आहे, निफ्टी फ्युचरचा ग्राफ आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं हे ॲरोज आहेत बघा काही. इथं ग्रीन ॲरो आहे, इथे रेड ॲरो आहे, इथं ग्रीन आहे, इथं रेड आहे, इथं ग्रीन आहे,
राईट. हे ॲरोज म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपला वेल्बुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे. ऑटोमॅटिक ॲरो येणार या तुम्हाला, या ॲरो ऑटोमॅटिक येणार. जगातली कुठलीही ॲडवायझरी पैसे खर्च करून घेण्याची गरज नाहीये. कुठले टेलिग्राम चॅनल्स नको, ना कुठले महागडे कोर्सेस नको 50-50 हजाराचे. काहीही करण्याची गरज नाही. आपलं डिसिजन आपण घेणार, आपल्या कष्टाचे पैसे आपण आपल्या हिशोबाने त्याला कामाला लावणार. इथं बाय आलाय, आपण बाय घेणार. तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता की इथे बाय आलेलं आहे, मार्केट इथून वर गेलेलं आहे. मार्केट वर जाण्याआधी कळलं पाहिजे आपल्याला, मार्केट वर गेल्यावर नाही. तसंच मार्केट खाली येण्याआधी कळलं पाहिजे आपल्याला, मार्केट खाली गेल्यावर नाही. हे बघा, इथे हा सेल दिलेला आहे, खाली आले. इथं बाय दिलेला आहे, वर गेलेलं आहे मार्केट. इथं सेल दिलेला आहे, खाली आलेलं आहे मार्केट. इथं बाय दिलेलं आहे, वर गेलेलं मार्केट. राईट. आता हे किती प्रमाणात आपल्याला प्रॉफिटेबल आहे, निफ्टी, बँक निफ्टी सगळीकडेच. ठीक आहे, आपण इथं या ठिकाणी बघू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं बाय दिलेला आहे बघा, हा रिसेंटली बाय आहे, बरोबर. तर इथं मी याच्यावर जेव्हा ॲरो नेईन ना, तेव्हा इथं सगळ्यात खाली हे बघा, इथं खाली दिसतंय ना डिफॉल्ट, इथं ओपन, हाय, लो आणि क्लोज असे 4 कॉलम इथले सगळ्यात खाली टास्क बारच्या तिथे. म्हणजे आपण हे बघतोय की आपल्याला कुठे कळलं, कुठल्या लेवलला कळलं की मार्केट आता इथून वर जाणार आहे, कुठे कळलं आपल्याला. ठीक आहे. आता या कॅन्डलवर मी ॲरो नेलेला आहे. म्हणजे या कॅन्डलचा, ऍक्च्युअली जापनीज कॅन्डल असतात या कॅन्डलचा ओपन, हाय, लो, क्लोज काय आहे ते आपण बघतोय. ओपन का बघतोय, म्हणजे पहिला ट्रेड कितीला झाला या कॅन्डलचा, या कॅन्डलच्या टाइम फ्रेम्स असतात. तर या कॅन्डलमध्ये आपल्याला बाय निघाला ना, इथे दिसतो ना, इथे तुम्हाला ग्रीन ॲरो आहे बघा. हा पाहिजे मी थोडंसं मोठं करतो, हे बघा, इथं आपला बाय निघाला, बरोबर. तर इथं बाय निघालाय, तर सगळ्यात खाली बघतोय आपण, तर ओपन प्राइस आहे, ओ आहे, ओपन प्राइस आहे 17,443. म्हणजे 17,443 जेव्हा निफ्टी होती त्याच वेळी आपल्याला कळलं होतं की मार्केट इथून वर जाणार आहे. राईट. हे बघा, इथे मी आता कॅल्क्युलेटर ओपन करतोय तुमच्या समोर. 17,443, बरोबर. मग इथून वर गेलं, वर गेलं, वर गेलं, वर गेलं, मार्केट इथपर्यंत आलं, बरोबर आहे. मार्केट कंटिन्यू वर जाणार नाही, कंटिन्यू खाली जाणार नाही. इथे आता या कॅन्डलचा आपण टॉप बघणार, या कॅन्डलचा आपण टॉप बघणार. टॉप काय दिलेला आहे, टॉप म्हणजे काय, हाय, एच, हाय प्राइस. सगळ्यात खाली एच, एच जो कॉलम आहे त्यामध्ये सगळ्यात खाली बघा 4 फिगर्स आहेत, त्यामध्ये एच कॉलम बघायचा आपल्याला. तर तो आहे इथं 18,352, बरोबर. मायनस 18,352, 909 पॉईंट, 909 पॉईंट. इथून तर इथपर्यंत 909 पॉईंटचा आपल्याला प्रॉफिट आहे. थोड्या वेळासाठी टाइम डिके 1 मिनिट बाजूला ठेवा ऑप्शन ट्रेडरसाठी. त्याच्यावर आपल्याकडे वर्किंग आहे, कुठली स्ट्राईक प्राइस चूज करायची, कुठली एक्सपायरी चूज करायची, ते आपल्याकडे आहे. 909 पॉईंट. निफ्टीचा एक लॉट 50चा असतो. एक लॉट 50चा जरी पकडला आपण, एकच लॉट कन्सिडर करू आपण, एक लॉट मध्ये 45,000 रुपये आपल्याला इथे या ठिकाणी प्रॉफिट झालेले दिसते. नुकतंच आपण पाहिलं की वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरचा व्हिडिओ पाहिला, ज्या अनुषंगाने तुम्हालाही काही प्रश्न कदाचित पडले असतील. मी तुमच्या वतीने काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. सर, हे जे इंडिकेटर आहे, जसं ते नावातच इंडिकेटर आहे, करेक्ट. तर हे तरुण मुलांना किंवा सिनियर सिटीजन जे एखाद्या आता 60 वर्षांनी नुकतेच रिटायर झालेत, करेक्ट, 60 वर्षाचे ते आहेत, ते नुकतेच रिटायर झालेत, तर त्यांना हा सेकंड इन्कमचा मार्ग कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतो? ॲक्च्युली कसं आहे ना की टेक्निकल अनालिसिस हा एक पार्ट असतो स्टॉक मार्केटमध्ये. 80% मार्केट त्या पद्धतीने चालतं. आता टेक्निकल अनालिसिसचा विचार जर करायचं म्हटलं, आपण जर शिकायचं म्हटलं, खूप लोकांना असं क्युरियस पार्ट असतो की शिकायचं, शिकून आपण काम करू, शिकू आधी आणि मग नंतर ट्रेडिंग करू. पण इतकं डीप आहे. फिबोनाची रिट्रेसमेंट असेल, सपोर्ट, इव्हनिंग स्टार, मॉर्निंग स्टार, असे बरेचसे इंडिकेटर्स आहेत, एन नंबर ऑफ इंडिकेटर आहेत. शिकता शिकता नाकीनं येऊ शकतात. व्यक्तिपरत्वे वेगवेगळा टायमिंग असू लागू शकतो. एवढा आपल्याकडे वेळ नाही आता. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर कोरोना येण्याआधी आपल्याला माहीत नव्हतं कोरोना काय आहे. ही परिस्थिती खूप बदललेली आहे. म्हणजे प्रॅक्टिकली बोलायचं झालं, निगेटिव्ह बोलत नाही मी, पण उद्या काय होईल माहीत नाही ना. सो 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आपण शिकू आधी आणि नंतर पैसे कमवू, अशी वेळ आपल्याकडे नाही आहे. आता सिनियर सिटीजन म्हणा किंवा फ्रेशर म्हणा, फ्रेशर्स आपण बोलू आधी, की जे स्टुडंट्स आहेत,
स्टॉक मार्केट वाटतं की बाबा हा बघून की करायला पाहिजे आपण वगैरे, ठीक आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण कोर्स करू, मग शिकू, मग टेक्निकल 2-3 वर्ष घालवू, त्या कोर्ससाठी अचानक अनेक पैसे खर्च करू. अनेक पैसे खर्च करू. किंवा सिनियर सिटीजन, आता तेवढी रक्कम नसते, तेवढं नसतं ना की ग्रास्पिंग तेवढं नसतं ना बरोबर. कम्पॅरेटिव्हली. म्हणून त्यांना कसा उपयोग होईल, तर सिम्पल ॲरो येणार आहे, तिथं आपल्याला बाय करायचं आहे. ॲरो उलटा येणार आहे सेलचा, तिथं सेल करायचं आहे. एकदम सिम्पल पद्धतीने, म्हणजे कुठलीही मोठी पुस्तकं वाचण्याची गरज नाही आहे, महागडे 75,000 रुपये भरून कोर्स करण्याची गरज नाही आहे, किंवा यूट्यूबवर जाऊन शिकून डोके फोडून ते आपण ॲक्च्युली कळत पण नाही की काय शिकायचं नेमकं. एवढं बंच आहे यूट्यूबला. सोप्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याचं एक परिमाण म्हणजे वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे. याद्वारे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट देखील करता येतं. ऑफकोर्स करता येऊ शकेल. ॲक्च्युली पोर्टफोलिओ हा शब्द लोकांनी ऐकला, नॉर्मली जे माझ्या आत्तापर्यंतचे अनुभव आहेत, भीती वाटते लोकांना की लाखो रुपये आपल्याला लागतील का पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. ही एक साफ चुकीची गोष्ट आहे. ही अगदी मी सगळ्यांना ओपनली सांगतो इथे की 500, 1000, 2000 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता पोर्टफोलिओ बनवायला. इट्स कॉल्ड कस्टमाइज पोर्टफोलिओ. आपण ठरवू आपल्याला कुठले स्टॉक घ्यायचे. म्हणजे माझा इंडिकेटर बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की आपलं जे सगळं जे आपण सरेंडर नाही करायचं कोणाला, आपण आपलं ठरवू. त्याला आपल्याला मदत करणारे इंडिकेटर, कुठला स्टॉक घ्यायचा. दर महिन्याला 500, 1000, 2000 भरून आपण थोडे 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 स्टॉक घेऊन इन्व्हेस्टमेंट करून, असे अनुभव खूप आहेत की त्याचे लाखो करोड रुपये झालेले आहेत. ही काळाची गरज आहे. ह्या गोष्टीचं आपल्याला व्यसन लागलं पाहिजे. येस, म्हणजे थोडक्यात थेंबे थेंबे तळे साचे जसं आपण म्हणतो, तशाच पद्धतीने ठराविक अमाऊंट जी आहे ती काढून त्यामध्ये जर आपण खेळलोच म्हणायला हरकत नाही, तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. इकॉनॉमी रनर जे स्टॉक आहेत, त्या स्टॉकमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट कधी वेस्ट जात नसते. निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा, सरांचं एक खूप वाक्य महत्त्वाचं आहे, इकॉनॉमी रनर. म्हणजे ज्या गोष्टींमुळे इकॉनॉमी रन केली जाते किंवा जी गोष्ट इकॉनॉमीसाठी लागतेच, जर माझं चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करा, तर त्या गोष्टीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या स्क्रीनवरती देखील संबंधित माहिती मिळते, संबंधित पत्ता मिळतो आहे, संपर्क मिळतो आहे, त्याचसोबत तुम्हाला यूट्यूबची लिंक देखील मिळते. तर नक्की या अनुषंगाने तुम्ही त्या गोष्टी पहा, तुम्ही त्यांना संपर्क करा आणि ऑटो इंडिकेटरचा या फायदा देखील तुम्ही घेऊ शकता. पण साधारणपणे ना 95% लोक फेल जातात. ते कशामुळे जातात? का जातात तर सचिन तेंडुलकरना समजा आपण कोणी सांगितलं त्यांच्या कोचने की आता ग्राउंडवर चाललेला असतो आणि सेंचुरीज मारायची आहे, तो थोडा घाबरणार माणूस कोणी. पण जर त्याला आपण फ्रीडम दिला, यू कॅन गो फ्लाय, ठीक आहे, 200 रन सुद्धा माणूस करू शकतो. म्हणजे दडपणाखाली ट्रेडिंग होत नसतं, पॅनिक होऊन ट्रेडिंग, म्हणजे काय करू आणि काय नको. 100 रुपयाला एखादा शेअर्स बाय केलेला आहे, आपली अपेक्षा अशी असते की 100 पासून 1 रुपया खाली जाऊ नये, वरच जावं. पण असं होत नसतं. 100 पासून 150 जाईल असं आपण अपेक्षा असते आपली, तो 400 पण जातो, पण 100 पहिलं 80 येतो, 70 येतो, 60 येतो. मग 60 रुपये आलेला असताना करायचं काय हे आपल्याला कळत नसतं. ते आपल्या इंडिकेटरमधून कळणार की आपली घेतलेली पोझिशन आपण होल्ड कधी करायची. मग वेळप्रसंगी लॉस बुक करणं हे पण हुशारीचं काम असतं, ते सुद्धा कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या याच्यात आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि 95% लोकांचा लॉस का होतो तर आपण लॉस हाच शब्द आपल्या डोक्यात असतो. आपण म्हणजे मोठी लोक अशीच मोठी होत नसतात. इट्स अ सायकोलॉजी. याचा अभ्यास करणं फार इम्पॉर्टंट आहे. लॉस आहे, रस्त्यावरून आपण जर गाडी चालवत गेलो, रिस्क नाही आहे का, तर रिस्क आहे. मग आपण काय करतो, कॅल्क्युलेटेड रिस्क यूज करतो. आपण हेल्मेट घालतो, आपण वाहतुकीचे नियम पाळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार जरुरी आहे. थोडक्यात लॉस कमीत कमी करणं हे देखील एक प्रकारचं एक प्रॉफिट असतं असं म्हणायला हरकत नाही. हां, लॉस होणारच नाही असं नाही ना. बरोबर आहे, होणार, पण लॉस मॅनेजमेंट करून 10 मधले 2-3 ट्रेड लॉस होणार. बाकीच्या ट्रेडमध्ये आपण काय करतो ते फार इम्पॉर्टंट आहे. निश्चित. जसं तुम्ही अमरजी म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं की हा पासवर्ड श्रीमंतीचा आपला कार्यक्रम आहे. करेक्ट. तर काय पासवर्ड द्याल श्रीमंत होण्यासाठी? एकच पासवर्ड देईन मी श्रीमंत होण्यासाठी की समोर स्क्रीनवर दिसणारा जो नंबर आहे, मोबाईल नंबर, त्याच्यावर तुम्ही मिस कॉल द्या. यूट्यूब चॅनलच्या लिंकला तुम्ही सर्च करून तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आज संध्याकाळी लाईव्ह भेटणार आहोत आणि पूर्ण सगळं तुम्हाला मी तुमचं ब्रेन वॉश करणार आहे. आणि आज तुम्ही वेबिनार माझा अटेंड केल्यानंतर उद्यापासून ट्रेडिंगकडे बघण्याचा तुमचा पूर्ण दृष्टिकोन चेंज होणार आहे आणि स्काय इज द लिमिट असणार आहे. हाच माझ्याकडून पासवर्ड श्रीमंतीचा असणार आहे.
नक्कीच हा पासवर्ड घेऊन तुम्ही देखील श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील, संपर्क करावा लागेल. त्याचबरोबर संपर्क केल्यानंतर लगेच जादूची गाडी फिरल्यासारखं आपण श्रीमंत होणार नाही, तर ते स्टेप बाय स्टेप होणं देखील गरजेचं असतं. तुर्तास तुम्ही गुंतवणुकीच्या संदर्भातला महत्त्वाचा सल्ला दिलात आणि तुम्ही जे ॲप्लिकेशन्स घेऊन आलात त्याचा वापर करून लोक श्रीमंतीच्या मार्गाकडे जाऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबूयात. आपण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनाही धन्यवाद आणि तुम्ही पाहत राहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे